आमचे मित्र श्री मंगेश साबळे यांचा वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कल मधनं पराभव झाला. त्यांच्या पराभवाची कारण सांगतात की ते किती मोठे, कारण की त्यांना पाडण्यासाठी रावसाहेब दानवेंना सक्रिय व्हावं लागलं, त्यांना पाडण्यासाठी आमदार अनुराधा चव्हाण यांना सुद्धा सक्रिय व्हावं लागलं. साहजिक त्यांचा पक्ष भाजप आहे तर ते भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करतीलच. त्याचबरोबर अब्दुल सत्तारांबद्दल असं म्हटलं गेलं की अब्दुल सत्तारांनीच मंगेश साबळेंचा गेम केला. मात्र मी तिथली वस्तुस्थिती जाणून घेतली तर अब्दुल सत्तारांनी मनातून मंगेश साबळेंचं काम केलेलं आहे. कारण की अब्दुल सत्तारांचा मतदारसंघ सिल्लोड आहे आणि मंगेश साबळे जिथनं लढले ते फुलंब्रीमध्ये येतं आणि फुलंब्रीमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यानंतर अब्दुल सत्तार आणि खोतकर हे दोघं जण मंगेश साबळेंचा प्रचार करतायत. त्याच्यामुळे रावसाहेब दानवेंनी अजून ही निवडणूक सिरियसली घेतली असावी. आणि सगळ्यात महत्वाचं पराभव होण्याचं कारण म्हणजे वडोद बाजार सर्कलचं गाव हे वडोद बाजार मोठं गाव आहे आणि त्यातले स्थानिक उमेदवार होते गोपाल वाघ. स्थानिक उमेदवाराला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. त्यांची मागची मेहनत सुद्धा होती. त्यांच्या आई सुद्धा जिल्हा परिषद सदस्य राहिल्या होत्या. त्यांच्या भावांचा सुद्धा थोड्या मतानं पराभव झाला होता आणि ते सध्या उपसरपंच आहेत. तिथला त्यांच्या बॉडीचा सरपंच एक मुस्लिम माणूस आहे. त्याच्यामुळं मुसलमानासह संपूर्ण मतदान हे गोपाल भाऊ वाघ यांना चाललं आणि सर्कलचं मोठं गाव ज्याला चालतं तोच निवडून येतो. हा झेडपीचा इतिहास आहे. परंतु मंगेश साबळे यांना पुढचं भविष्य चांगलं आहे. त्याच्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देतो. खचून जाऊ नका. शेतकऱ्याच्या पोराला विस्थापित असताना या प्रस्थापितांसोबत नेतृत्व घडताना कष्ट घ्यावेच लागतात.